नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी सिंदेवाही येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला। शिबिरात विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजना, सेवा आणि विभागांशी संबंधित माहिती व मार्गदर्शन मिळाले। यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले। गटामार्फत नव्याने मिळालेल्या ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरच्या 6व्या लाभार्थ्याच्या हातात सुपूर्द करण्यात आला। तसेच जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे, जात, उत्पन्न, रहिवासी आदी प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले। मात्र याच कार्यक्रमात सिंदेवाही आणि सावली तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावण्यात आले। यावेळी ब्रह्मपुरीचे तहसीलदार सतीश मासाळ यांच्या कार्यपद्धतीचा दाखला देत किमान त्यांच्या अर्धे तरी काम केले का नाही, दाखवणी म्हणजे दाखवणीची कामं, बोलताना भाताला तिखट मीठ लावून आणलं असं सांगितलं, पण भाजीचा पत्ताच नाही, अशा शब्दांत सिंदेवाही आणि सावली तहसीलदारांच्या कामकाजावर थेट नाराजी व्यक्त करण्यात आली। महसूल विभागाशी संबंधित कामे केवळ कागदोपत्री किंवा दाखवण्यासाठी न करता नागरिकांच्या प्रत्यक्ष अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने ठोसपणे काम करावे, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली। प्रत्येक अर्जाकडे केवळ एक फाईल म्हणून न पाहता त्या अर्जामागे एका कुटुंबाच्या अपेक्षा आणि अडचणी असतात, त्यामुळे नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले। याचवेळी माजी आमदार अतुल देशकर यांनी क्षेत्रातील विविध कामे नीटनेटकी आणि सुरळीतपणे होण्यासाठी विजूभाऊ आपण एकत्र मिळून काम करूया असे म्हणत विकास कामांसाठी सहकार्याची भूमिका व्यक्त केली। तर आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांसाठी माजी आमदार अतुल देशकर यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली। मात्र संबंधित विभागाकडे शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने रस्त्यांच्या कामांना अडचण येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, नागरिकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविणे हेच या समाधान शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही। जर योजना कितीही चांगली असली तरी राबवणारे जर अधिकारी चांगले नसतील तर मात्र त्याचा उपयोग लोकांना होत नाही। म्हणून योजना राबवणाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा करावी ही आमची भूमिका आहे। ब्रह्मपुरीचे तहसीलदार यांनी 5000 लाभार्थ्यांना लाभ दिले, त्यांचं कौतुकही तुम्ही केलं, परंतु सिंदेवाही आणि तहसीलमध्ये 100पेक्षा अधिक त्यांनी लाभ दिले नाही, त्यांना तुम्ही खरे बोल सुनावले। काय नक्की जो काम चांगलं करेल त्याच्या पाठीवर हात देणं, त्याची त्याला शाबासकी देणं हे काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून, आम्ही आमदार म्हणून। एक तहसीलदार 5000 पट्टे करतो, दुसरे 100ही करत नाही, याचा अर्थ असा होतो की ते काम करत नाही। म्हणून मी त्यांना आत्ता खरे बोल सुनावले आहेत आणि पुढच्या 2 महिन्यात या परिस्थितीमध्ये सुधार झाला पाहिजे अशी सूचना केली। लोकांना पट्टे वाटपाचं काम झालं, मुळात समाधान नाव शिबिर आहे। समाधान कुणाचं? समाधान जनतेचं व्हायला पाहिजे। आणि अलीकडे प्रशासनामध्ये ज्या अपेक्षा वाढल्यात पगाराव्यतिरिक्त, त्यामुळे सामान्य माणूस दरवाजात अधिकाऱ्याच्या जायला घाबरतो आणि हेलपाट्या मारून सुद्धा त्याची कामं होत नाही। खरं म्हणजे जर प्रशासनानं जागरूक राहिलं आणि प्रामाणिक सेवा दिली तर समाधान शिबिराची गरजच नाही। आजकाल लोकांच्या समाधानासाठी शिबिर केली जातात, पण जोपर्यंत अधिकाऱ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत ही लोकांची शिबिर घेऊन उपयोग काय? म्हणून आज मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमच्या समाधानाची वाट बघू नका। तुम्हाला खुर्ची आणि जो काही सेवक म्हणून पगार मिळतो, नोकरी मिळाली, त्यामुळं तुमच्या समाधानासाठी नाही आहे, जनतेच्या समाधानासाठी आहे। आणि जनतेचं समाधान होण्यासाठी प्रशासनाने, अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा आपल्या समाधानाचा विचार न करता लोकांच्या समाधानाचा विचार करावा, अशी आमची भूमिका आहे। आणि त्याच भूमिकेतून आम्ही आज अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना आणि वॉर्निंग दिली आहे की लोकांनी दरवाजात, जनता ज्यावेळेस दरवाजात येईल त्यावेळेस ते जाताना समाधानाने तुमच्या कार्यालयातून गेली पाहिजे, तर या शिबिराचा उपयोग होईल आणि हे शिबिर यशस्वी झाल्याचं म्हणता येईल। पण आज काही पट्टे देऊन काही प्रमाणपत्र द्यायचे आणि उद्यापासून तुमच्या ऑफिसमध्ये आले की त्यांना
चक्रा मारायला लावायचे, तर यामुळं प्रशासनाचा आणि शासनाचा काही उपयोग होणार नाही. योजना चांगल्या आहेत, पण राबवणारे जर योजना बरोबर राबवले नाही तर जनतेला त्याचा अजिबात लाभ होत नाही. म्हणूनच मी बाबासाहेबांचं उदाहरण दिलं की बाबासाहेब म्हणायचे, बाबासाहेब आंबेडकर, मी कितीही सुंदर घटना दिली तरी ते राबवणारे जर व्यवस्थित नसतील तर त्या जनतेला आणि लोकशाहीला त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ते इम्प्लिमेंट करणारी कोण आहे त्यावर त्या घटनेला महत्त्व असतो. तसंच महत्त्व योजनेला सुद्धा आहे की जर योजना कितीही चांगली असली तरी राबवणारे जर अधिकारी चांगले नसतील तर मात्र त्याचा उपयोग लोकांना होत नाही. म्हणून योजना राबवणाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा करावी ही आमची भूमिका आहे.